नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांसोबत आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। क्राइम वन यवतमाळ अँकर बाईट। यवतमाळ शहरातून सध्या सर्वात धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे। येथील कॉटन मार्केट परिसरात एका ढोंगी बाबाने अंधश्रद्धेच्या नावाखाली आई मुलीला बंद घरात कैद करून अमानुष अत्याचार केलाय। महादेव परसराम पालवे उर्फ माऊली असे या आरोपी बाबाचे नाव असून त्याने आधी महिलेला नजर लागल्याचे सांगून फसवले आणि तिच्या 14 वर्षीय मुलीसह जाळ्यात अडकवले। सुरुवातीला किरकोळ झाडफूक करत यातना सुरू झाल्या। बंद खोलीत ठेवून आई मुलीला गरम सळाख्याने दागले, मारहाण केली आणि विविध अमानवी कृत्ये केली। पोलिसांनी छापा टाकून त्यांना तातडीने रेस्क्यू करून रुग्णालयात दाखल केले। आरोपीवर जादूटोणा विरोधी कायदा आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळ शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली असून यापुढे अशी ढोंगी बाबागिरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे। नागपूर शहरातून या क्षणी एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। पावनगाव परिसरातील देव हाइट्स बिल्डिंगमध्ये 12 वर्षीय जयेश रवींद्र बोकडे या बालकाचा मृत्यू आवारा श्वानांच्या दहशतीमुळे झाला आहे। जयेश सोमवारी आपल्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये मित्रांसोबत खेळत होता। खेळून झाल्यावर तो फ्लॅटमध्ये जात असताना अचानक एका भटक्या श्वानाने त्याचा पाठलाग सुरू केला। भीतीने पळत पळत जयेश बाल्कनीपर्यंत पोहोचला, पण तोल गेल्याने तो थेट 6व्या मजल्यावरून खाली पडला आणि जागीच मृत्युमुखी पडला। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की परिसरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण नगरपालिकेचे यंत्रणा यावर काहीच नियंत्रण ठेवू शकत नाही। आता या निष्पाप जीवाच्या मृत्यूनंतर प्रशासन काही ठोस पावले उचलतील का, हा खरा प्रश्न उभा झाला आहे। नागपूर शहरात मोबाईल चोरीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे। पोलिसांनी बुटेबोरी परिसरातील निसार काकर या कुख्यात चोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल 19 मोबाईल फोन्स आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली साधने जप्त केली आहेत। ही चोरी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिल मोबाईल शॉपमध्ये झाली होती। प्रतापनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। निसारकडून मोबाईल फोन्स, बॅग कव्हर काढणारी मशीन आणि चोरीला वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 1,52,000 रुपये इतकी आहे। आरोपी विरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी पार पडली। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 5 पंचवटी नगरमधील आयुष्मान आरोग्य केंद्राजवळ पाण्याचा साचलेला विहीर आता नागरिकांसाठी मोठे धोकेधोकी ठरला आहे। या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना घाण पाण्यातूनच जावे लागते, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच आहे, पण पाण्यातून घसरून अपघात होण्याचीही धोका निर्माण झालाय। उत्तर नागपूर युवा काँग्रेसचे महासचिव शेख शहनवाज यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आणली आहे। शहनवाज यांच्या मते इथे दरवर्षी असाच पाण्याचा साठा होतो, पण अद्याप पर्यायी जलनिस्तारणाची व्यवस्था केली गेलेली नाही। ना गटार लाईन आहे ना ड्रेनेज सिस्टम, त्यामुळे घाण पाण्यातून दुर्गंधी पसरते, मच्छर वाढतात आणि साथीचे आजार पसरू लागतात। ही सगळी परिस्थिती थेट एका आरोग्य केंद्रासमोर घडते, हे विशेष धक्कादायक आहे। नागरिकांनी प्रशासनाला तातडीने जल निस्तारणाची योग्य व्यवस्था करून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्याची मागणी केली आहे। लाडली बहन योजना लाभार्थी महिलांमध्ये आता या योजनेविषयी नाराजीचा सूर वाढत आहे। कारण गेल्या 6 महिन्यांपासून नियमितपणे पैसे खात्यात न जमा झाल्यामुळे अनेक महिलांची आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात वाढली आहे। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत रक्कम वेळेवर मिळाली, मात्र जानेवारी 2025 पासून नियमितपणे पैसे मिळण्यात विलंब होतोय। जून महिन्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात पोहोचलेली नाही, त्यामुळे अनेक महिलांचे रोजचे घरखर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क यावर मोठा परिणाम झाला आहे। सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 53 महिलांनी सांगितले की त्या आधीपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे त्यांना लाडली बहीण योजनेतून वगळण्यात यावे। योजनेच्या आढाव्यात असेही समोर आले आहे की 10 लाखांहून अधिक महिलांचे लाभ तांत्रिक अडचणींमुळे आणि त्या पात्रतेमुळे थांबवण्यात आले आहे। त्यामुळे या योजनेची विश्वासार्हता आणि महिलांचा सरकारवरील विश्वास दोन्ही धोक्यात आले आहेत। महिला समूहांनी स्पष्टपणे सांगितले की जर वेळेवर पैसे मिळणार नसतील तर ही योजना बंदच करावी। दरम्यान सरकारी तिजोरीत पैशांची टंचाई असल्यामुळे इतर योजना देखील अडथळ्यात आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।